नमस्कार मित्रांनो, मी किरण बारशे. माझ्या या सुसंवाद मनाचा मनाशी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपली ध्येय आणि योजना सर्वांना सांगण्याऐवजी त्या गुप्त ठेवणे यशासाठी किती आवश्यक आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. अनुभवावरून असे स्पष्ट होते की लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि अनावश्यक सल्ले आपल्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकतात. केवळ बोलण्याने मिळणारे खोटे समाधान प्रत्यक्ष कामाची ऊर्जा कमी करते. म्हणून शब्दापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व आहे. यश मिळवण्यासाठी शांतपणे काम करणे, केवळ विश्वासार्ह व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणे आणि अडथळ्यांना न जुमानता सातत्य ठेवणे हाच खरा मार्ग आहे. थोडक्यात तुमची प्रगती जेव्हा जगासमोर येईल तेव्हा तुमचे कामच तुमची ओळख बनणार आहे आणि टीकाकारांना स्वप्रत्युत्तर देईल. तुमच्या योजना सर्वांना सांगण्याचे तोटे आणि धोके काय आहेत, शांत राहून काम केल्याने यश कसं मिळते, ह्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी अनेक जण कळत नकळतपणे करत असतात. ती सवय म्हणजे आपले प्लॅन्स, आपले भविष्याचे प्लॅन्स, आपली स्वप्न आणि आपल्या भविष्यामधील विचार इतरांना सांगणे. आपण बऱ्याच लोकांना शेअर करत असतो. आपण मनामध्ये कोणतीच गोष्ट ठेवत, आपल्याला वाटते की कोणाला तरी आपले स्वप्न सांगितल्याने आपल्याला प्रोत्साहन मिळते, आपल्या मनाला चांगलं वाटते. पण खरं तर आपली ध्येय इतरांना सांगण्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त होतं. जीवनातून प्रेरणा घेऊन आज आपण समजून घेणार आहोत की तुमचे प्लॅन्स गुप्त ठेवणे का आवश्यक आहे आणि आपले प्लॅन्स कोणाजवळ शेअर करावे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेव्हा तुमचे प्लॅन्स सर्वांना सांगता तेव्हा काय होते, लोक तुम्हाला सल्ले द्यायला लागतात. असे लोक सल्ले देतात ज्यांनी स्वतः कधीही काही केलेलं नसतं. तुमचं स्वप्न हे त्यांचं स्वप्न नसतं. त्यामुळे ते तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी तुमचे पाय ओढण्याचेच काम करतात. ही मंडळी स्वतः जोखीम घेणारे नसतात. म्हणतात ना, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. म्हणजे जास्त आचारी असतील तर स्वयंपाक बी कसेच. खूप लोकांचे सल्ले तुमच्या ध्येयाची दिशा सुद्धा भरकटून टाकतात. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे जेव्हा आपण आपल्या कल्पनेबद्दल खूप बोलतो तेव्हा आपण आपली सर्व उत्सुकता बोलण्यातच खर्च करतो. जेव्हा लोक म्हणतात तुमची कल्पना फार छान आहे तेव्हा आपल्याला एक प्रकारचे समाधान मिळते. हे समाधान आपल्याला कृती करण्यापासून रोखते. अंमलबजावणीवर ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपण फक्त संवादावर ऊर्जा वाया घालवतो. लक्षात ठेवा, शांत राहून आपल्या कृतीला बोलू द्या. श्रीमान जॅक यांनी अलीबाबा सुरू करण्याचा विचार केला तेव्हा कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. लोकांनी त्यांना वेड्यात काढले. त्यांच्या एका शिक्षकाने तर त्यांना सल्ला दिला होता की व्यवसायाचा विचार सोडून शिक्षकी पेशातच राहा. जर जॅक यांनी त्यांचं ऐकलं असते आज अलीबाबा ही प्रचंड मोठी कंपनी अस्तित्वात आली नसती. तुमच्या अतिजवळची माणसे देखील कधी कधी तुमच्या काळजीपोटी तुम्हाला मागे खेचू शकतात. उद्देश त्यांचा वाईट नसतो. तुमच्याबद्दल अति काळजी, तुमच्याबद्दल अतिप्रेम हे आडवं येत असतं आणि जिंकण्यासाठी रिस्क घेणं जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असतं. कारण त्यांना तुमचं विजन दिसत नसतं. इतिहासात सुद्धा अशा अनेक कथा आहेत जिथे लोकांनी शांतपणे काम करून जग बदलून टाकलंय आणि आपलं नाव अजरामर केलेलं आहे. आयझॅक न्यूटन जेव्हा प्लेगमुळे संपूर्ण जग बंद होतं त्यावेळी न्यूटन आपल्या घरी एकटे होते. तेव्हा ते गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि कॅल्क्युलसवर काम करत होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली नाही, त्यांनी घोषणा केली नाही. त्यांनी काम केलं शांतपणे आणि नंतर तेव्हा जे जगासमोर आले तेव्हा त्यांनी विज्ञानच बदलून टाकलं. थॉमस एडिसन, 1000 अपयशांची गोष्ट. एडिसनने बल्ब तयार करताना हजारो प्रयोग केले पण त्यांनी अपयश जगाला सांगितलं नाही. 999 वेळा अपयश येऊनही खचले नाही. शेवटी हजारो प्रयोग करून त्यांनी बल्बचा शोध काढला. प्रत्येक अपयशावर लोकांचं मत त्यांनी जर घेतलं असतं तर ते कधीच यशस्वी झाले नसते. त्यांनी शांतपणे काम केलं आणि एक दिवस जग उजळून निघाले. इलॉन मस्क, लोकांच्या शंकेवरचा विजय. जेव्हा इलॉन मस्क रॉकेट बनवण्याचा विचार करत होते तेव्हा लोक त्यांना हसत होते. इलॉन मस्क यांनी प्रत्येक पाऊल अनाऊन्स केलं नाही.
त्यांनी शांतपणे काम केलं आणि आज स्पेसएक्स ही त्यांची कंपनी लोकांना अंतराळात घेऊन जाते. चाणक्य गुप्त योजना हीच त्यांची ताकद होती. चाणक्य म्हणतात, आपले बेत गुप्त ठेवा, कारण उघडे ठेवले तर ते कमकुवत होतात. त्यांनी आपली रणनीती कोणालाही सांगितली नाही आणि त्याच रणनीतीने एक सामान्य मुलगा चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनला. इतिहास असो की आजचा काळ, एक गोष्ट कायम आहे, जे जास्त बोलले ते तिथेच थांबले, ज्यांनी शांतपणे काम केलं ते जिंकले. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा तुम्ही मोठे काहीतरी सांगता, लोक दोन प्रकारचे असतात. काही लोक म्हणतात, वाह खूप छान, पण मनातून नाही. तर काही लोक म्हणतात, छे हे शक्य नाही, याच्या आधी सुद्धा अनेकांनी प्रयत्न केले, ते अपयशी झाले, तुम्ही कुठं यशस्वी होणार आहात? हे शब्द तुमच्या मेंदूत शंका निर्माण करतात. मानसशास्त्र सांगतं, रिपीटेड निगेटिव्ह इनपुट मेक्स कॉन्फिडन्स युअर वीक. तुमचे प्लॅन्स जितके जास्त लोकांपर्यंत जातील तितका तुमचा आत्मविश्वास कमी होण्याचा धोका असतो. म्हणून आपले प्लॅन्स कोणाला सांगायला पाहिजे? लोकांची निवड करणं शिकायला पाहिजे. योग्य व्यक्तींनाच आपण प्लॅन सांगितले पाहिजे, जे तुमच्यावर विश्वास टाकतील. तुमचे आई वडील सुद्धा अनेकदा विश्वास ठेवत नाहीत. म्हणून माणसं निवडताना मेंदूचा विचार करा, अधिक विचार करा. जे तुमच्यावर विश्वास ठेवतात, ज्यांनी स्वतः काही अचीव केले आहे, ते तुमच्यावर हसणार नाहीत, तर तुम्हाला उभं कर. सर्कल छोटं ठेवा, विजन मात्र मोठं ठेवा. लक्षात ठेवा, तुमचे सर्व स्वप्न सर्वांना सांगू नका, त्यांना परिणाम दाखवा. कारण शब्द आवाज करतात, पण यश इतिहास घडवतो. शांत राहा, काम करा आणि एक दिवस तुमचं कामच तुमच्या वतीने बोलेल.